छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात कळंब परिसरातील आदिवासी लोकांनी मोठा सहभाग दिसून आला। तब्बल 350हून अधिक लाभार्थ्यांनी विविध प्रकारचे शासकीय दाखले मिळवण्यासाठी गर्दी केली होती। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामुळे लाभार्थींचे समाधान होत असल्याचा दावा तालुक्याचे तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी केला। कर्जत तालुक्यातील तिसरे महाराजस्व अभियान कळंब येथे आयोजित केले होते। कर्जत तालुक्यातील महसूल मंडळ कळंब येथे दिनांक 10 मार्च 2026 रोजी प्रगती माध्यमिक विद्यालय कळंब येथेही समाधान शिबिर आयोजित केली होती। या शिबिराची सुरुवात तालुक्याचे तहसीलदार डॉ. धनंजय जाधव आणि रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे सभापती नारायण डामसे यांच्या हस्ते झाले। यावेळी पंचायत समितीच्या सदस्या रेश्मा जोशी, भूमी अभिलेख उपअधीक्षक नितीन नाटाळे, तालुका पुरवठा अधिकारी दळवी तसेच माजी सरपंच आवेश पुजारी, रवींद्र झांजे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते। निवासी नायब तहसीलदार नितीन राऊत आणि मंडळ अधिकारी संतोष जांभळे यांनी उपस्थितींचे स्वागत केले। या शिबिरामध्ये लाभार्थींना रहिवासी दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिनल दाखले तसेच नवीन रेशन कार्ड, दुय्यम रेशन कार्ड देण्यात आले। तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अर्थसहाय्य योजनेचा लाभ, नवीन आधार कार्ड दुरुस्ती, 7/12 दुरुस्ती करण्याचे काम करण्यात आले। या समाधान शिबिराच्या निमित्ताने कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित केले होते। तर भूमी अधिलेखाकडून गावांमधील गावठाण सीमा निश्चित करण्यासाठी ड्रोन मोजणीचा शुभारंभ करण्यात आला। तर लाभार्थ्यांना केसरी आणि पिवळे रेशन कार्ड, जिवंत 7/12, फेरफार उतारे, आदिवासी दाखला, वयाचा दाखला, 7/12 आणि 8 वाटप, आधार कार्ड दुरुस्ती, स्त्रियांच्या मालकी हक्कांची नोंद आदी कामे करून देण्यात आली। या शिबिरात कळंब भागातील लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले। तर लाभार्थ्यांकडून विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी 350 अर्ज दाखल झाले। यावेळी उपस्थित यांच्याशी संवाद साधताना महाराजस्व अभियानात सर्वांना एकाच ठिकाणी दाखले देण्याची सरकारची योजना आहे। कळंब येथील तालुक्याच्या तिसऱ्या महाराजस्व अभियानाला जमलेली गर्दी यामुळे ही शिबिर यशस्वी झाल्याचं दिसून येत आहे। त्यात मंडळ अधिकारी संतोष जांभळे यांचे मोठे योगदान असल्याचे जाहीर केले। त्यावेळी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी निलेश पवार, आकाश निफाळे, रणजित कोळेकर, शशिकांत हुशकुंडे, वंदना कांबळे, मोहिनी भडांगे यांचा महत्त्वाचा सहभाग होता। आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियान इथं कळंब येथे आपण आयोजित केलेलं आहे। हे अभियान महसूल विभागाच्या ज्या विविध सेवा आहेत तर त्या सेवा जनतेला अगदी तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत अशा उद्देशाने हे शिबिर महाराष्ट्र शासनाचे निर्देशानुसार माननीय महसूल मंत्री महोदयांच्या निर्देशानुसार हे राबवण्यात येत आहे। आज इथं मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधवांची, ग्रामीण लोकांची गर्दी बघून खरोखर समाधान होत आहे। इथं आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये रेशन कार्ड, त्याच्यामध्ये विभक्त रेशन कार्ड असतील, काही दुबार रेशन कार्ड असतील, ते आज आपण इथं वाटप करतोय। बऱ्याच आदिवासी बांधवांना आपण आज ती कार्ड वाटप केलेले आहेत। या शिबिराच्या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी माझे कळंब मंडळातील सर्व तलाठी, माझे सर्व सर्कल, कळंबचे सर्कल यांनी ॲक्टिव्हली रोल घेऊन सगळ्या गावामध्ये भेटी देऊन सगळे पदाधिकारी, इतर घटक यांना सगळ्यांना याबाबतची प्रसिद्ध करून आज मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची कामे होतील असं नियोजन केलेलं आहे। रेशन कार्डबरोबर आज आपण आधार कार्ड, आरोग्य तपासणी, काही मोजणीच्या संदर्भातील काही विषय असतील, रस्त्याच्या संदर्भातले विषय असतील, 7/12च्या संदर्भातले विषय असतील, त्याच्यामध्ये वारस नोंदी आहेत, आपण ही सर्व प्रकारची आज आपण निवेदन स्वीकारत आहोत। काही निवेदन इथं शिबिरामध्येच मार्गी लावलेले आहेत। काही KYC संदर्भातली रेशन कार्डचे काही विषय आहेत, मोजणीचे काही विषय आहेत, त्याचेही काही चौकशीचे आदेश आज इथूनच कॅम्प स्तरावरूनच दिलेले आहेत। आणि आज जी काही रेशन कार्ड, आधार कार्ड जी तयार झालेले आहेत, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, हे सुद्धा आपण मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना वितरित करतोय। मला यामध्ये अगदी मनापासून नमूद करावेसे वाटते, आरोग्य यंत्रणा, ग्रामस्थ, सर्व पदाधिकारी यांनी, हा आदिवासी बहुल एरिया आहे तर सर्वांनी इथं उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या गर्दीवरूनच लक्षात येते सगळे जेन्युइन आणि असे आदिवासी खरेखुरी ग्रामस्थ लोक आहेत। आणि यासाठी माझ्या यंत्रणेने खरोखर चांगली श्रम घेऊन कौतुकास्पद कामगिरी केली आहे।